तर मित्रांनो, जसं की तुम्हाला माहिती, मी आता आलेलो सोलो ट्रिपवरती. तर काल आपल्या ट्रिपचा पहिला दिवस होता. मी कसारा येथून सकाळी 7 वाजचे लोकल पकडून त्याच्यात कल्याणला आलो. कल्याणला एक्सप्रेस पकडली लोणावळ्यासाठी. कल्याणपर्यंत सुमारे साधारण किती 40-50 रुपये तिकीट होता. जनरलला बरंच आलो, रिझर्वेशन केलेलं नव्हतं कारण की जवळचा प्रवास होता. त्यानंतर इथं आल्यानंतर सर्वात पहिले आपण व्हिजिट केला कार्ला केव्स, जिथे आपण बौद्धकालीन जे सम्राट अशोकाचा विविध इतिहास सांगतात त्या बघितल्या. त्याच्यानंतर आपण सुमारे 7 किलोमीटर पर्यंत 6 किलोमीटर चालत आलो. स्कूटी वगैरे असं त्यांना आपण हात केला रस्त्यावरून, त्यांना बोलत थांबा करून मला पुढे सोडा. आणि त्यांनी आपल्याला मावळ्या तालुक्यातील भाजी या गावात सोडलं. भाजीमध्ये सुद्धा बौद्ध कालीन लेण्या आहेत, त्या मी बघितल्या, त्या पण खूप चांगल्या आहेत. त्यानंतर आपण त्याच तिथे एक वॉटरफॉल आहे, भाजी वॉटरफॉल, तो पण चेक केला, तो पण मस्त आहे. त्याच्यानंतर आपण तिथे स्वतः खूप थकलेलो होतो, तर आपल्याला रूमची गरज होती. तर मी गावामध्ये चौकशी केली की रूम वगैरे भेटेल का. तर या गावामध्ये 600 रुपयामध्ये एकदम उत्कृष्ट असा रूम भेटला नाही असं बोलेल. कारण की या रूम मध्ये आपल्याला खूप असा मोठा बेड भेटतो, जो जो 5-6 जणांसाठी बिनफ आहे. तरी मी तिथे एकटाच राहिलो होतो. त्याच्यानंतर या रूम मध्ये तुम्हाला वॉशरूम भेटेल सेपरेट. त्याच्यानंतर खूप सारे चार्जिंग पॉइंट आहे आणि रूमची एंट्री पण मस्त आहे. आणि बाकी सेपरेट असं वॉशरूम नाही झालं. तुम्ही असं बाय बघू शकता, व्ह्यूज पण खूप मस्त आहे. बस आता आपण निघतोय. आता आपण दुसरा दिवस चालू करतोय. 11 वाजता आपला चेकआउट टाइम आहे. त्याच्यानंतर आपण चेकआउट करून निघणार आहे लोहगड फोर्ट बघला आणि विसापूर फोर्ट ट्रेकिंगसाठी. तो ट्रेकिंग झाल्यानंतर बघला जमलं तर आपण घरी जाऊ, किंवा नाहीतर मग अजून एक मी स्पॉट बघितलेला आहे, जर जमलं तर ते पण तो एक्सप्लोर करून टाकू. ठीक, धन्यवाद.